वसमत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार कमळू कुसुमबाई रमेश सा यांनी आज जोरदार प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे। त्यांच्या प्रचाराचे नारळ गणेशपेठ येथील गणपती मंदिर तथा नागनाथ मंदिरात फोडण्यात आले। वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 10 अपक्ष उमेदवार कमळू कुसुमबाई रमेश सा यांची निवडणूक निशाणी छताचा पंखा ही आहे। आज कमळू कुसुमबाई रमेश सा यांच्या प्रचाराचे नारळ गणेशपेठ येथील गणपती मंदिर तसेच नागनाथ मंदिर या ठिकाणी फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अपक्ष उमेदवार कमळू कुसुमबाई रमेश सा यांचे चिरंजीव नरेंद्र कमळू यांनी छताचा पंखा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी केलंय। कमळू कुसुमबाई रमेश सा यांचे प्रभागातील काम पाहून जनता त्यांना नक्कीच निवडून देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। वसमत सार्वजनिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून काम केलेले आहे, पण पक्षाने संधी न दिल्यामुळे या बारला म्हणजे आईचे उमेदवारी मी अपक्ष म्हणून लढत आहे। 2011 ते 2016 मध्ये कुसुमबाई रमेश कमळू या नगरसेविका या प्रभागातल्या राहिलेल्या आहेत। त्या माध्यमामध्ये 2011 ते 16 पर्यंत जे केलेले कामे, रोड असो, नाली असो, वेळोवेळी पाणी सोडणे असो, या लाईटची सुविधा असो, 2011 ते 16 दरम्यान गणेशपेठ या भागामध्ये येण्यासाठी एकही एंट्री येथे चांगली नव्हती। मारुती शिटमाट असो, या नागनाथ मंदिर परिसरातील चिता झाड असो, की या झेंडा चौक राणी एम्पोरियम इथून असो, 2016 पासून 16 पर्यंत मी जे नागरिकाची वेळोवेळी मदतीला धावून जाणे हे 2011 ते 16 पर्यंत मी केलेले आहे। या वारीला बी माझ्या आईची उमेदवारी अपक्ष म्हणून आहे, तरी जनतेने सहकार्य करावं ही विनंती। काय निशाणी आहे, काय आवाहन कराल जनतेला? कुसुमबाई रमेश कमळू यांची निवडणूक निशाणी हे छताचा पंखा आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून हे उभे आहेत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।